राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 25 जुलै या दिवशीचं चिंतन. देवाला निरीच्छ भक्त आवडतो. तुझी इच्छा असेल तसं घडू दे. दाय विल बी डन. माझं निराळं अस्तित्व आहेच कुठे. तुझ्या इच्छेनं जे घडेल ते चांगलंच असणार. त्यात मी आनंदानं राहीन. ठेविले अनंते तैसेची असावे, चित्ती असू द्यावे समाधान. या गोष्टी आपण वरचेवर बोलतो, पण आपली भावना तितक्या उत्कटतेची असतेच असं नाही. सतत मागणी करणाऱ्या माणसाचा आपल्याला नाही का राग येत. कधी कधी अगदी ऐकूनसुद्धा वीट येतो. मग देवाजवळ तरी आपण सारख्या मागण्याचा धोशा का लावायचा. थोडंसं मागितलं म्हणून काय बिघडलं. आम्ही कुणाजवळ मागणार. ही गोष्ट तर खरीच. मागायचं झालं तर एक देवाजवळ मागावं. इतर लोक काय देणार. आणि दिलं तरी देवाची इच्छा असेल तरच ते घडणार ना. भक्ती सकामातून निष्कामतेकडे जाणारी असावी असं गुरुदेव रानडे म्हणत असत. परंतु आपलं काय होतं की सकामता कधी संपतच नाही. आज माझं स्वतःचं, मग मुलाबाळांचं, मग नातवंडांचं, असं एकामागून एक चालूच राहतं. काही नाही तरी आहे ही स्थिती चांगली असली तर अशीच राहावी ही तरी प्रार्थना असतेच. अशी याचक वृत्ती देवाला आवडत नसावी, कारण आपण स्वतः सर्वजण त्याचेच अंश आहोत ना. ममैवांशो जीवलोके जीवभूतच सनातनः असं गीतेत भगवंतांनी म्हटलंय. उपाधी टाकून दिली तर मी ब्रह्मच आहे. मायेच्या आभासाने जीवपणा आलेला आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हेच खरं अंतिम सत्य आहे. परंतु देहबुद्धीनं आपण स्वतःला निराळं मानतो आणि मग मागणं सुरू होतं. तृप्त जयाची वासना मनी नाही कामना, तो सत्वगुण असं समर्थ म्हणतात. स्वतःच्या संपूर्ण व्यक्तिमत्वासह अहंकाररहित पूर्ण शरणागतीशिवाय अशी निरीच्छता कशी येणार. देव म्हणजे आपुला प्राण हे जेव्हा अंतःकरणात ठसेल तेव्हाच हे होऊ शकतं. तसं व्हायला साधन करून गुरुकृपा प्राप्त करून घेणं आवश्यक आहे. ती सुद्धा त्यांच्या इच्छेनं होईल तेव्हा होईल. तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण करून चित्तशुद्धीचा प्रयत्न मात्र आपल्याला केला पाहिजे. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.